हॅलो नमस्ते. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 इयत्ता 10वी याच्यामधील याच्या अगोदर सर्व व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे 5 चॅप्टर पाहिलेले आहेत. आजच्या तासाला आपण 6वं चॅप्टर जे आहे ट्रिग्नोमेट्री ते पाहणार आहे. तर त्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, त्यानंतर अँगल ऑफ इलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिफ्रेशन अँड प्रॉब्लेम बेस्ड ऑन हाईट्स अँड डिस्टन्सेस, असं 4 प्रकार आहेत. त्याच्यातलं आज आपण 2 पाहणार आहे. त्यातलं पहिलं आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आणि दुसरं आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. तर आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपल्याला 9वीत असताना माहीत आहे की ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किती असतात, कोणते असतात. तर त्याची आपण थोडक्यात उजळणी आता पाहणार आहे. पहिला आहे साइन रेशो. साइन मीन्स अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. त्यानंतर दुसरं आहे कॉस रेशो. कोसाइन रेशो, त्याला कॉस थोडक्यात म्हणतात, ते आपल्याला माहिती आहे. कॉस मीन्स ॲडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. अँड टॅन रेशो. हे 3 रेशो आपण पाहिले. टॅन रेशो मीन्स अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. टॅन इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन टॅन ॲडजेसंट साइड. मराठीत अपोजिट म्हणजे समोरची आणि ॲडजेसंट म्हणजे लगतची, कडेची, साईडची. पहा, साइन स म्हणजे समोरची, साइन समोरची म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. साइन रेशो मीन्स अपोजिट साइड ऑफ अँगल अपॉन हायपोटेन्यूस. इन राईट अँगल ट्रायंगल, if theta is an acute angle, then sin theta is equal to opposite side of angle theta upon hypotenuse, and cos theta is equal to adjacent side of angle theta upon hypotenuse. Tan theta is equal to opposite side of angle theta upon adjacent side of angle theta. These 3 ratios we know in the 9th standard. Now we are going to study another 3 ratios, and that are cosec, sec and cot. मुद्दाम मी इथे याच्यासमोर कोसेक लिहिले, याच्यासमोर सेक लिहिले, याच्यासमोर कॉट लिहिले. इनवर्स ऑफ साइन इज कॉल्ड कोसेक. इनवर्स ऑफ साइन इज कोसेक. इनवर्स ऑफ कॉस इज सेक अँड इनवर्स ऑफ टॅन इज कॉट. ही टॅन कॉटची जोडी लक्षात ठेवायची. इनवर्स मीन्स 1 अपॉन टॅन. 1 अपॉन टॅन इज इक्वल टू कॉट. 1 अपॉन साइन इज इक्वल टू कोसेक. अँड 1 अपॉन कॉस इज इक्वल टू सेक. आता ही जोडी लक्षात ठेवायची. 1 अपॉन टॅन इज इक्वल टू कॉट और 1 अपॉन कॉट इज इक्वल टू टॅन. हे इथं एस असलं की याच्यामध्ये सी असतं. साइन 1 अपॉन साइन इज इक्वल टू कोसेक, आणि इथं सी असलं की इकडे एस असते, म्हणजे 1 अपॉन कॉस इज इक्वल टू सेक. सो इनवर्स ऑफ कॉस इज सेक, इनवर्स ऑफ साइन इज कोसेक, इनवर्स ऑफ कोसेक इज साइन अँड इनवर्स ऑफ सेक इज कॉस. तो तुम्ही ही 3च रेशो पाठ करायचे आहेत, लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायचे. साइन रेशो मीन्स साइन ऑफ थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ अँगल
theta upon hypotenuse. Cos theta is equal to adjacent side of angle theta upon hypotenuse, and tan theta is equal to opposite side of angle theta upon adjacent side of angle theta. आता हे रेशो पाठ करायचे नाही तर काय फक्त लक्षात ठेवायचं आहे, हे कशाचे इनवर्स असतं, हे कशाचे इनवर्स असतं, हे कशाचे इनवर्स असतं, हे लक्षात ठेवायचं. आता इथं कोसेक म्हटलं की सी ने सुरुवात होते, मग साइन कॉस मधलं एस ने सुरू होणारं पाहिजे. हे सी ने सुरू होत असेल तर हे एस ने सुरू होत. म्हणजे काय, इनवर्स ऑफ साइन इज कॉस. कॉस कोसेक मीन्स इनवर्स ऑफ साइन. कोसेक मीन्स इनवर्स ऑफ साइन, आणि सेक मीन्स इनवर्स ऑफ कॉस. कॉट मीन्स इनवर्स ऑफ टॅन. रिमेंबर दिस. म्हणजे तुम्ही तीनच हे रेशो पाठ करायचे आणि हे तीन रेशो कुणाचे इनवर्स आहेत हे लक्षात ठेवायचे. आणि ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स मी सांगतोय. कोसेक म्हणजे सी, मग त्याचं इनवर्स साइन असतं. सेक म्हणजे एस ने सुरू झालं, हे सी ने सुरू होणार म्हणजे कॉस, आणि हे टॅन कॉटचं लक्षात ठेवायचं. सो कोसेक मीन्स इनवर्स ऑफ साइन, सेक मीन्स इनवर्स ऑफ कॉस, अँड टॅन मीन्स इनवर्स ऑफ कॉट, अँड व्हाईस वर्सा, उलट पण असतं. आता ते पुस्तकामध्ये लेटेस्ट रिकॉलमध्ये फिल इन द ब्लँक्स विथ द रेफरन्स टू फिगर असं दिले. तर साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा, म्हणजे हे जर रेशो माहीत असतील तर तुम्हाला ते लिहिता येतील, सोपं आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरं आहे कम्प्लीट द रिलेशन इन द रेशो, रिलेशन्स इन रेशोज गिवन बिलो. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. जे आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे 9वीत असताना, ते परत इथं आहे. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. देन साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. देन थर्ड, cos theta is equal to sin 90 minus theta. Cos theta is equal to sin 90 minus theta. And cot theta is equal to tan 90 minus theta, or tan theta is equal to cot 90 minus theta. And then again we have studied tan theta into tan 90 minus theta is equal to 1. Tan theta is equal to cot 90 minus theta, and tan theta into tan 90 minus theta is equal to 1. हे पहा, हे सर्व आपण पाहिलेले. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा, कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा, अँड टॅन थिटा इंटू टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1. हे आपल्याला ते रेशो लिहिल्यानंतर लगेच ते दाखवता येतं आणि सध्या ते प्रूव्ह करता येतं. Write the values of following trigonometric ratios. Sin 30 is equal to 1 upon 2, cos 30 is equal to root 3 upon 2, tan 30 is equal to, त्याच्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला लिहिता येतात. म्हणजे असं असेल की हे 90 30 60 90 थेरम माहिती आहे. हे 60 डिग्री असेल, हे 90 डिग्री असेल, हे 30 डिग्री असेल, ए बी सी असं असेल. हे जर हे 30 डिग्री अँगलच्या अपोजिट साईड एक्स असेल तर ही 2x असते, आणि ही रूट 3 अपॉन 2 टाइम्स रूट 3x असते. रूट 3 अपॉन 2 टाइम्स 2x, 2 कॅन्सल, सो रूट 3x, ही साईड रूट 3x येते. मग आता साइन 30 इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, सो x अपॉन 2x, x गेट आन्सर 1 अपॉन 2. साइन 60 इज इक्वल टू अपोजिट साइड रूट 3x अपॉन 2x, x गेट कैंसल रूट 3 अपॉन 2. tan 30 इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन एडजेसेंट साइड, सो x अपॉन रूट 3x, x कैंसल 1 अपॉन रूट 3, tan 30. tan 60 is equal to opposite side upon adjacent side. Opposite side is root 3x upon x. X get cancel root 3. Tan 60 is equal to root 3. Like that.
वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज. ते आपल्याला 9वीत असतानाच पाहिलेलं आहे. इन स्टँडर्ड 9th वी हॅव स्टडी सम ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ सम acute angles. Now we are going to study some more trigonometric ratios of acute angles. आणि ते कोणते आहेत? सेक, कोशेक आणि कॉट. म्हणजे देर आर 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज: साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट. आता आपल्याला याच्या व्हॅल्यूज लिहायचे. तर त्याचं व्हॅल्यू लिहिताना आपल्याला नंबर माहीत पाहिजे. कोणते? 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. आता त्याचा एक टेबल आहे. तो टेबल कसा तयार करायचा ते मी सांगणार आहे. नंबर लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला 2 थिअरम झालेले आहेत. 30, 60, 90 डिग्री थिअरम अँड 45, 45, 90 डिग्री थिअरम हे पाहिलेलं आहे. त्याच्यातलेच नंबर आपल्याला घ्यायचे आणि ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचे. म्हणजे इथं 0 डिग्री लिहायचं आहे, नंतर आला 30 डिग्री, नंतर आले 45 डिग्री आणि नंतर 60 डिग्री आणि नंतर 90 डिग्री. असं एवढ्याच 5 संख्या घ्यायच्या. 1, 2, 3, 4, 5 असे 5 नंबर्स इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचे. आता हे खाली जे लिहायचे ते रेशियोज लिहायचे. ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज हे असं खाली. आता इथं साइन रेशियो लिहायचा आहे. तर तुम्हाला साइन रेशियो लिहिण्या अगोदर हा टेबल तयार कसा करायचा सोपा आहे. सुरुवातीला हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचं. चढत्या क्रमाने या संख्या लिहायच्या. 0 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. ह्याच नंबर हे कसे लक्षात ठेवायचे? 2 थिअरम तुम्हाला माहिती आहे. 30, 60, 90 डिग्री अँड 45, 45, 90 डिग्री थिअरम. त्याच्यामध्ये 0 घ्यायचं. आता याच्या खाली इथं 0, 1, 2, 3, 4 असं लिहायचं. 0ने सुरुवात करायची. 0च्या खाली 0च लिहायचं. 0, 1, 2, 3, 4 आणि या प्रत्येकाला 4ने डिवाइड करायचं. डिवाइड 4 अपॉन 4 अपॉन 4 अपॉन 4 अपॉन 4. जिथं डिवाइड होतंय तिथं डिवाइड करायचं. याचं डिव्हिजन काय येणार? 0. याची येणार 1/4 तसंच येणार. आणि हे 2 1 2 2 1/2. इथं काय डिवाइड होणार नाही, आहे तसं राहील. इथं काय येणार? 1. हे असं करायचं. सुरुवातीला 0 1 2 3 4 लिहायचं. सुरुवातीला हे लिहायचं इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. त्याच्या खाली 0 1 2 3 4 लिहायचं. त्याच्या खाली प्रत्येकाला 4ने डिवाइड करायचं. ते येतं. त्यानंतर तुम्ही इकडं साइन लिहायचं आहे आणि याचं स्क्वेअर रूट लिहायचं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 0 दॅट इज 0. स्क्वेअर रूट ऑफ दिस 1/4 इज 1/2. याचं स्क्वेअर रूट 1/√2. 1चं स्क्वेअर रूट 1, 2चं स्क्वेअर रूट √2. याचं स्क्वेअर रूट √3/2 आणि याचं स्क्वेअर रूट 1. या झाल्या साईनच्या व्हॅल्यू. हे असं लिहायचं आहे. पहा आता मी इथं डायरेक्ट साईनच्या व्हॅल्यू लिहितो. आपल्याकडे जागा कमी आहे. साईनच्या व्हॅल्यू कशा आल्या? सुरुवातीला हे इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचं. त्याच्यानंतर 0 1 2 3 4 लिहायचं. प्रत्येकाला 4ने डिवाइड करायचं. काय असेल ते सिम्प्लिफाय करून डिव्हिजन लिहायची आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. म्हणजे साईनच्या व्हॅल्यू येतात. आता मी इथे लिहितो साईनच्या व्हॅल्यू. ह्या साईनच्या व्हॅल्यू बरोबर लिहिल्या की आपल्याला बाकीच्या सर्व व्हॅल्यू पटकन लिहिता येतात. √3/2 आणि इथं 1 आहे. आता पहा हे 1 म्हणजे या साइन 0 इज इक्वल टू 0. साइन 30 1/2. साइन 45 1/√2. साइन 60 √3/2. साइन 90 1. त्याच्यानंतर तुम्ही कॉस लिहायचं आहे. कॉस लिहिताना हे उलटं करायचं. हे इकडं लिहायचं आणि इकडचं तिकडं लिहायचं. म्हणजे इकडून पाहायचं. हे इथं येणार पहिलं, हे दुसरं येणार, हे तिसरं येणार, हे चौथं येणार, 5वं येणार. म्हणजे 1 इथे येणार. इथे येणार √3/2. इथे येणार 1/√2. त्यानंतर इथे येणार हाफ आणि इथे येणार 0. लक्षात आलंय? साईनचं लिहिल्यानंतर कॉसचं लिहिताना इकडून पाहायचं इकडून लिहायचं. असं पलटी करायची. आलं लक्षात? टॅन इज इक्वल टू याला यानं डिवाइड करायचं. आपल्याला माहिती आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा.
मग साईन 0 अपॉन कॉस 0 इज इक्वल टू टॅन 0. मग टॅन 0ची व्हॅल्यू काय येणार 0 डिवायडेड बाय 1 दॅट इज 0. आता याला याने डिवाइड करायचं आहे म्हणजे हे डिवायडेड बाय हे असणार, याचे मल्टिप्लाय केलं की हे उलट होणार 2 अपॉन रूट 3 आणि 2 2 कॅन्सल होईल म्हणजे इथे काय येणार 1 अपॉन रूट 3. याला याने भागल्यानंतर तुम्हाला ते सिम्प्लिफिकेशन येते तरी मी सांगितले. आता हे सारखंच आहे, त्याचं डिव्हिजन काय येणार 1. आता इथं पण हे 2 वर जाणार, 2 2 कॅन्सल होणार म्हणजे काय येणार रूट 3. तर याला याने डिवाइड करायचं ते काय होणार 1 अपॉन 0. न्यूमरेटरला 1 आहे, डिनॉमिनेटरला 0 आहे. डिनॉमिनेटरला 0 कधीही नसतं म्हणून त्याला काय म्हणायचं नॉट डिफाईन्ड. नॉट डिफाईन्ड अव्याख्येय त्याला मराठीत नंतर. आता हे टॅन झालं की कॉट लिहायचं आहे. जसं आपण साईनचं पाहिलं आणि कॉसचं लिहिलं तसं टॅनचं तिकडून इकडं असं उलटं करायचं. इथं काय येणार नॉट डिफाईन्ड, हे थोडक्यात लिहितो. आणि हे नॉट डिफाईन्ड झालं इथं काय येणार रूट 3, इथं काय येणार 1, हे इथं येणार 1 अपॉन रूट 3 आणि इथं येणार 0. ते कॉटच्या व्हॅल्यू झाले. आता सेकच्या व्हॅल्यू घ्या किंवा कोसेकच्या लिहा, कसंही लिहा. समजा कोशेक लिहायचं झालं तर आपल्याला माहिती आहे कोशेक इज इनव्हर्स ऑफ साईन. कोशेक इज इनव्हर्स ऑफ साईन म्हणजे याच्या उलट करायचं. आता हे 0 मीन्स 0 अपॉन 1 आहे, ते 1 अपॉन 0 होईल म्हणजे हे इथं काय येणार नॉट डिफाईन्ड. त्यानंतर हे उलट केल्यानंतर हे वर जाईल हे खाली येईल म्हणजे काय येणार 2. इथं काय येणार रूट 2, इथं काय येणार 2 अपॉन रूट 3 आणि इथं 1 अपॉन 1च आहे, ते उलट केलं तरी 1 येणार आहे. लक्षात आलं. आता कॉट झालं, कोशेक झाला, आता राहिलं फक्त सेक. सेक लिहिताना कोशेकचं इकडून पाहायचं इकडून लिहायचं म्हणजे इथे येणार 1, इथे येणार 2 रूट 3, 2 अपॉन रूट 3, त्यानंतर रूट 2, त्यानंतर 2 आणि इथे येणार नॉट डिफाईन्ड. किंवा तुम्ही हे सेक कशाचे कोणाकडे व्यस्त असतं म्हणजेच इनव्हर्स कशाचं असतं तर कॉसचे असतं म्हणजे 1 अपॉन 1 मीन्स 1, रूट 3 अपॉन 2 इनव्हर्स ऑफ दॅट इज 2 अपॉन रूट 3. हे याचं इनव्हर्स रूट 2 अपॉन 1 दॅट इज रूट 2, याचं 2 आणि याचं 0 अपॉन 1 आहे ते 1 अपॉन 0 म्हणजे नॉट डिफाईन्ड असं येणार. असा टेबल तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात तयार करता आला पाहिजे, अचूक तयार करता आला पाहिजे. याची प्रॅक्टिस करायची. मी सांगितलं तसं हे अँगल्स आहेत ते इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आणि या 5च नंबर लक्षात ठेवायचे 0, 30, 45, 60, 90. त्याच्यानंतर 0, 1, 2, 3, 4 लिहायचं. त्या प्रत्येकाला 4ने डिवाइड करायचं, सिम्प्लिफाय करायचं आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. त्याचं स्क्वेअर रूट काढल्यानंतर ज्या व्हॅल्यू येतील त्या साईनच्या येतील. साईन आले कॉस लिहिता येतं, साईन आणि कॉस लिहिले टॅन लिहिता येतं, टॅन लिहिले कॉट लिहिता येतं, कॉट लिहिले कोशेक ते साईनचे इनव्हर्स म्हणून लिहायचं आणि कोशेक लिहिलं की सेक लिहिता येतं किंवा सेक कॉसच्या इनव्हर्स लिहायचं. असा हा टेबल तुम्हाला सहजी तयार करता येतो आणि तो यायला पाहिजे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही आजच करायची आहे. त्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज. आता ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज त्याच्यातली एक आयडेंटिटी तुम्हाला माहिती आहे काय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता इथं हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि याच्यामध्ये याचं मेजर आहे थिटा आणि ABC असं नाव आहे. हा 90 डिग्रीचा आहे. याच्यावरून आपल्याला साइन थिटा लिहिता येतो. साइन थिटा मीन्स अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. अपोजिट साइड इज BC अपॉन AC. Hypotenuse AC. Then cos theta. Cos theta is equal to adjacent side AB upon AC. Then tan theta. Tan theta is equal to tan theta opposite side upon adjacent side. That is BC upon AC. These are
three ratios. Three ratios. In right angle triangle, angle B is equal to 90 degree. So by Pythagoras theorem, we can write a BC square plus AB square is equal to AC square. BC square plus AB square is equal to AC square. Now divide this equation by AC square. We get BC square, right? Now here BC square upon AC square plus AB square upon AC square is equal to AC square upon AC square. This we can write as BC upon AC bracket square plus AB upon AC whole square is equal to AC square upon AC square, that means 1. But we know that BC upon AC is equal to sine theta. This will become sine theta square plus AB upon AC is cos theta. So cos theta square is equal to 1. This sine theta square can be written as sin square theta. असं लिहिण्याची पद्धत आहे पहा. हे असं स्क्वेअर लिहिण्याच्या ऐवजी असं लिहायचं. sin square theta plus cos square theta is equal to 1. This is one identity. ही एक आयडेंटिटी आहे. आता आपल्याला दुसऱ्या दोन आयडेंटिटीज काढायचे आहेत. त्याच्यासाठी याला आपण हे जे इक्वेशन आहे ही फर्स्ट आयडेंटिटी sin square theta plus cos square theta is equal to 1. Value of theta may be 30, maybe 15, maybe 20. That means if theta is equal to 15, then sin square 15 plus cos square 15 is equal to 1. Sin square 30 plus cos square 30 is equal to 1. Remember this. Now by dividing this equation by sin square theta we get, आपण याला sin square theta ने डिवाइड करू. म्हणजे काय होणार, sin square theta upon sin square theta is equal to plus cos square theta upon sin square theta is equal to 1 upon sin square theta. But sin square theta upon sin square theta, that is 1, plus cos square theta upon sin square theta, cos theta upon sin theta, that is cot theta. So cot square theta, cos square theta upon sin square theta is equal to cot square theta. 1 upon sin square, 1 upon sin theta is equal to cosec theta. So 1 upon sin square theta is cosec square theta. So 1 plus cot square theta is equal to cosec square theta. This is another identity. मी इथं फर्स्ट आयडेंटिटी लिहितो, sin square theta plus cos square theta is equal to 1. Second identity, 1 plus cot square theta is equal to cosec square theta. आता पहा, या इक्वेशनला आपण काय केलं, sin square ने डिवाइड केलं. आता आपण cos square ने डिवाइड करूया. हे जे इक्वेशन आहे आयडेंटिटी पहिली, त्याला आपण cos square ने डिवाइड करू. sin square theta upon cos square theta plus cos square theta upon cos square theta is equal to 1 upon cos square theta. Sin square theta upon cos square theta, that can be written as sin theta upon cos theta whole square. But we know that sin theta upon cos theta is tan theta. So tan theta square means tan square theta. Value of this is tan square theta plus cos square theta upon cos square theta, get cancel 1, is equal to 1 upon cos theta means sin theta. 1 upon cos theta is sec theta. So 1 upon cos square theta is sec square theta. So tan square theta plus 1 असं न लिहिता 1 plus tan square theta असं लिहिण्याची पद्धत आहे. आणि तिसरी आयडेंटिटी आहे, थर्ड आयडेंटिटी इज 1 plus tan square theta is equal to sec square theta. These are three identities. Depending on these three identities,
and values of sine 0, 30, 45, 60, 90 degree. There is one practice set 6.1 हा आपल्याला सोडवायचा आहे. तर प्रॅक्टिस सेट 6.1 आहे, त्याचा आपण वेगळा एक व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला या तीन आयडेंटिटीज आता पहिलं सांगितलं मी. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अँगल ऑफ थिटा अपॉन हायपोटेनियस. कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजस्टन्स अँगल ऑफ थिटा अपॉन ॲडजस्टन्स साइड ऑफ अँगल थिटा अपॉन हायपोटेनियस. परत सांगतो मी. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन हायपोटेनियस. cos theta is equal to adjacent side of angle theta upon hypotenuse. आता थिटा आणि थिटाच्या अपोजिट म्हणलं की त्या थिटा अँगलच्या अपोजिट पाहिजे किंवा ॲडजस्टंट असेल तर ते कोणता अँगल घेतला आहे त्याच्यावर. आता मी फक्त थिटा न म्हणता साइन इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉस इज इक्वल टू ॲडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. टॅन इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. आता हे तीन रेशिओ पाठ केले की तुम्ही साईनचं गुणाकार व्यस्त म्हणजे इनवर्स ऑफ साईन म्हणजे 1/sin इज इक्वल टू कोसेक. 1/sin इज इक्वल टू कोसेक अँड 1/cosec इज इक्वल टू साईन. इकडे एस असले तिकडे सी ने सुरुवात होते, इकडे सी ने सुरुवात झाली तिकडे. मग 1/cos म्हटलं की काय होणार सेक, आणि 1/sec म्हटलं की कॉस, 1/sin म्हटलं की कोसेक, 1/cosec म्हटलं की साइन. हे लक्षात ठेवा. 1/tan इज इक्वल टू कॉट थिटा. सो टॅन कॉट जोडी. सेक म्हटलं की कॉस आठवायचं, कॉस म्हटलं की सेक आठवायचं, साइन म्हटलं की कोसेक आठवायचं. हे लक्षात ठेवा. इनवर्स ऑफ साइन इज कोसेक अँड इनवर्स ऑफ कॉस इज सेक. इनवर्स ऑफ टॅन इज कॉट. रिमेंबर दिस. आता हे लक्षात राहिलं की परत तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, तो टेबल तयार कसा करायचा ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर आणखी काय लक्षात ठेवायचं आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. आता 1/sin मीन्स कोसेक. सो साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. Because cosec theta means 1/sin theta. So sin theta into 1/sin theta, sin theta get cancelled, 1 remains. So sin theta into cosec theta is equal to 1. Cos theta into sec theta is equal to 1. Tan theta into cot theta is equal to 1. Remember this. हे जर एकमेकाच्या इनवर्स असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन 1 येणार. इनवर्स त्याला तर म्हणतात की ज्या दोन नंबरचे मल्टिप्लिकेशन 1 येते त्या दोन नंबरला काय म्हणतात, इनवर्स ऑफ इच अदर. हे लक्षात ठेवल्यानंतर तो चार्ट लक्षात ठेवायचा आहे. चार्ट लक्षात ठेवल्यानंतर तीन आयडेंटिटी ज्या लक्षात ठेवायच्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा अँड 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि प्रूव्ह करा म्हटलं तरी हे असं सहजासहजी आपल्याला ते प्रूव्ह करता येतं. मला वाटतं एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला तो प्रॉब्लेम सेट सोडवायला काय हरकत नाही. पण आपण तो प्रॉब्लेम सेट ही घेणार आहे. त्यातले प्रत्येक एक्झाम्पल आता प्रूव्ह दॅट असे टाईपची एक्झाम्पल आहेत आणि काही व्हॅल्यू काढायचे एक्झाम्पल्स आहेत. त्यातले काही एक्झाम्पल आपण घेणार म्हणजे 5 क्वेश्चन आहेत. त्यातले फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ ते आहेत व्हॅल्यू काढायचे. आणि त्याच्यानंतर जो 6th क्वेश्चन आहे तो प्रूव्ह दॅट टाईपचा आहे. त्याच्यामध्ये 12 एक्झाम्पल्स दिलेत आणि त्याच्यामध्ये प्रूव्ह दॅट म्हणजे काय तर ते याच्याबरोबर हे आहे म्हणजे लेफ्ट हँड साईड दिली, राईट हँड साईड दिली आणि ते एकमेकाच्या बरोबर आहे हे सिद्ध करायचं आहे. थोडक्यात आपल्याला वकिलाचं काम करायचं आहे. म्हणजे एखाद्याने चोरी केलेली असते, तो चोर आहे हे आपल्याला कोर्टापुढं सिद्ध करून दाखवायचं असतं. त्याला काही पुरावे द्यायचे असतात. तसं आपल्याला काही पुरावे देऊन म्हणजे या ट्रिग्नोमेट्रिक
जे आयडेंटिटीज आहेत त्याचा वापर करून आणि काही साईन कॉसाईन हे जे रेशो आहेत त्याचा वापर करून आपल्याला ते प्रूव्ह करून दाखवायचं आहे. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मला वाटतं हे जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहिला तर ते तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. थँक्यू.